नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन हा सायलीसाठी प्रतिमाच्या साडीचा ड्रेस शिवून घेऊन येतो आणि तो ड्रेस पाहिल्यानंतर सायली अतिशय आनंदित होते आणि अर्जुन हा त्याला बोलतो, हा ड्रेस तुझ्यासाठी स्पेशल आणला आहे, फक्त असे थँक्यू म्हणून चालणार नाही, तर तो ड्रेस घालून खाली तयार होऊन ये. आणि आपण पाहतो घरामध्ये सर्वजण आलेले असतात. तेव्हा सायली ही तो ड्रेस घालून खाली येते आणि सर्वजण अतिशय आनंदित होतात आणि प्रतिभा तिच्याकडे पाहतच राहते. आणि अर्जुन हा सायलीला बोलतो, सायली, तुमची इच्छा होती ना की तुमच्या आईच्या साडीचा ड्रेस शिवण्याची, तर तुमची ती इच्छा पूर्ण झाली आहे. आणि त्याच वेळेस रविराज देखील अतिशय भावनिक झालेला असतो आणि तो सायलीला बोलतो की मला माहिती नाही की पुढचा जन्म असतो की नाही, परंतु जर खरंच पुढचा जन्म असेल तर तू माझ्यासाठी पुढच्या जन्मी माझी मुलगी म्हणून माझ्या घरी जन्माला ये. तेव्हा प्रतिभा आणि रविराज दोघेही आनंदित झालेले असतात. आणि त्याच वेळेस ही सायली ही प्रेमाने अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुनला बोलते, अर्जुन सर, माझे सुख हे तुमच्यापासून सुरू होते आणि तुमच्यापाशीच येऊन संपते. आणि दोघेही अतिशय आनंदित होतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली हीच रविराज आणि प्रतिभाची मुलगी आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. आणि अर्जुन आणि सायली कशा प्रकारे उघड करणार हे पाहणे देखील खूपच रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.